पण आमचं काम कालच मी सांगितलं, आजार ठीक करण्याचं नाही आहे, तेव्हा डॉक्टरांनी घाबरायचं नाही. आजार ठीक करण्याचं नाही. आमचं कार्य कुंडलिनीचं जागरण करण्याचं आहे. आणि कुंडलिनीचं जागरण झाल्यावर तुमचा जेव्हा संबंध ह्या सर्वव्यापी शक्तीशी होतो, तेव्हा हे सगळे चक्र जागृत होतात आणि ह्या चक्रांच्या ज्या विशेष गुणांनी भरलेली शक्ती आहे, ती शक्ती वाढते आणि त्यामुळेच मनुष्य अत्यंत कार्यक्षम, गतिशील आणि प्रेममय होतो. एखादा मनुष्य निस्वार्थीपणाने काही कार्य करू शकतो असं आजकालच्या लोकांना वाटतच नाही. ह्याच्यावर विश्वासच वाटत नाही, कारण गजबजलंय स्वार्थी लोकांचं राज्य. पण असंही होऊ शकत का नाही की परिवर्तन होऊन हे स्वार्थी लोक परमार्थी होतात आणि मग सत्कर्माला लागतात? असं होऊ शकतं समजा, तर त्यात एवढी मारहाण करण्याची कोणची गोष्ट आली आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रकाश त्या आत्म्याचा येत नाही, तोपर्यंत तुम्ही जे काही जाणता ते अर्धवटही आहे आणि भांडणाचंही मूळ आहे. तर आत्मा हा आपल्या हृदयात राहतो, पण त्याचं पीठ हे आपल्या ब्रह्मरंध्रात आहे. पीठ तिथे आहे, पण तो मानवाच्या हृदयात राहतो. जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं, तेव्हा हे पीठ जागृत झाल्यामुळे आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात येतो. आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या सर्व नसनसामध्ये एक नवीन तऱ्हेचं प्रेरित झालेलं चैतन्य वाहू लागतं. हे चैतन्य म्हणजेच वरून वाहणारं, हे ज्याला आपण सर्वव्यापी ब्रह्मचैतन्य म्हणतो, तेच आपल्या नसानसातनं वाहत असतं. त्यावेळेला असं लक्षात येतं की देवाने आपल्याला एक कॉम्प्युटरसारखं बनवलेलं आहे आणि सगळं प्रोग्रॅमिंग आतमध्ये केलेलं आहे. संबंध होताच हे कॉम्प्युटर चालू होतं आणि प्रोग्रामिंग कारण ह्या ब्रह्मचैतन्याने केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. माणसाने केलेले कॉम्प्युटर गडबड असतात, परमेश्वराने केलेले कॉम्प्युटर कधी गडबड होत नाहीत. तर हे कॉम्प्युटर चालू झाल्याबरोबर जो कोणताही तुम्ही प्रश्न विचाराल, त्या प्रश्नाचं खरं किंवा खोटं उत्तर तुमच्या हातावर येतं. आता जर तुम्ही प्रश्न विचारला, पुष्कळशे लोक पण देव नाहीत. मी कालच म्हटलं की फार अशास्त्रीय गोष्ट आहे. अहो, ज्यांनी आपल्याला बनवलं, ज्याच्या दमावर आपण इथे जिवंत आहोत, तो नाही असं सपशेल म्हणायचं म्हणजे हे किती मुजोरी आहे. पण त्याला मी कारण सांगितले आपल्याला काल. आता अशाही माणसाने जर आत्मसाक्षात्कार घेतला आणि त्याच्यातनं जर चैतन्य वाहू लागलं, तर त्याच्या आधी काही होणार नाही. त्यांनी असा प्रश्न विचारायचा, देव आहे की नाही? लगेचच चैतन्य हातात वाहू लागेल. स्वतःबद्दल हे सगळं जाणू शकेल, इतरांच्याही बद्दल सर्व जाणू शकेल. कारण आपल्यामध्ये जी नवीन चेतना जागृत होते, ती सामूहिक चेतना आहे. त्याच्यामध्ये आपल्याबद्दल तर आपण जाणतोच, पण दुसऱ्यांच्याही बद्दल आपण जाणतो. जेव्हा दुसऱ्यांच्याबद्दल आपण जाणतो, तेव्हा फक्त एवढंच माहीत असायला पाहिजे की जे दोष आहेत ते कशा रीतीने ठीक झाले पाहिजे. ते एकदा दोष निघून गेले म्हणजे आपण निर्मळ झालात. मग शक्ती वाहू लागते. आपण शक्तिशाली होता, पण आपण कोणावर दडपशाही, हिटलरशाही करत नाही. त्या शक्तीचं नाव आहे प्रेमाची शक्ती. आणि अजूनपर्यंत तरी आपण प्रेमाची शक्ती वापरलेली नाही, सगळी द्वेषाची शक्ती वापरलेली आहे. आता प्रेमाची शक्ती वापरून बघा. अहो, मोठमोठ्या धुरंधरांना ह्या प्रेमाच्या शक्तीने जिंकलेलं आहे. हे प्रेम निर्वाज्य.
जसं एखाद्या झाडामध्ये त्यातला नैसर्गिक रस प्रत्येक पानांना, बुंध्याला, फांद्यांना, तसेच फुलांना, फळांना प्लावित करून परत आपल्या ठिकाणी येतो, त्याचप्रमाणे ही कुंडलिनी सुद्धा आपल्यामध्ये अशी एक विशेष प्रेमशक्ती देते की आपण सगळ्यांचं पूर्णपणे लक्ष घालून भलं करतो, पण असंगात असतो. त्याला काही भगवे वस्त्र घालून फिरायला नको. ही ढोंग करण्याची काही गरज नाही आहे, कुणाला सांगायची गरज नाही आहे. ते आतूनच निसंगात आल्यावरती मग स्वतःची मजा बघावी. आता बरेचशा लोकांना ज्यांना सहयोग साधलेला आहे ते आता डॉक्टरांची पायरी चढत नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांकडे पैसे मिळत नाहीत, असा नाही. त्यांनी घाबरू नये. ह्या घाबरटपणामुळेच पुष्कळ लोक त्रास देत आहेत मला. त्यांना जर तुम्ही बघा तर फार रागीट मनुष्य, अगदी जो सारखा लोकांवर ओरडत होता, तो सुद्धा अगदी शांत होऊन आणि सहयोगाचं कार्य करीत आहे. गणपतीपुळ्याला आमचा समारोह असतो. तिथे जवळजवळ 2000 तरी माणसं असतात, त्याच्याही जास्त असतात कधी कधी. पण मी कधी कुणाला भांडताना किंवा काही शिकायत करताना किंवा असं म्हणताना आम्हाला हे नाही मिळालं तर काही नाही, अगदी शांत समाधानात सगळं एक दुसऱ्याच्या आनंदात, जे आनंदाच्या डोही वर्णन केलेलं आहे. पुष्कळ लोक म्हणतात आता जे नुसतं वर्णन आहे, नाही नाही वर्णन नाही, हे तुमच्या समोर आहे, ह्याचा अनुभव घ्यावा. पण आता कल्याण काय होतं, माणसाचा विचार असाच असतो की आपलं काय कल्याण होणार. तर मी शारीरिक तर सांगितलंच, आता मानसिक म्हणजे असं की मनामध्ये आजकाल नाना तऱ्हेचे विचार येतात. त्याशिवाय पुष्कळसे असेही लोक आपल्या भारतात काय सगळ्या जगातच आहेत की जे दुसऱ्यांचं वाईट इच्छितात. आणि ही गोष्ट खोटी नाही आहे की प्रेतविद्या, स्मशानविद्या ह्या विद्या आहेत आणि लोक हे धंदे करतात, हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो एखाद्या शहाण्या माणसाला, मूर्खांना नाही. आणि त्याची सिद्धता आता सायन्समध्ये झालेली आहे एका तऱ्हेने. पण त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे कोणाच्या हातात जर तांदूळ आले किंवा त्यांच्या हातात पिंड आले, नाही तर काय म्हणतात त्याला हिरे आले, ते हिरे असे करतात, त्यांना म्हणावं की आमच्या देशाची स्थिती नीट करा. ज्यांच्याजवळ 100 हिरे आहेत त्यांना एक हिरा घेऊन त्यांचे सगळे 100 हिरे घेतात हे लोक. अशा चमत्काराला बळी पडू नका असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. असला भलता चमत्कार हा सर्व भूत बाध्यांच्यामुळे होतो. तेव्हा त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे काही शहाणपणाचं नाही. पण ही गोष्ट खोटी आहे असंही नाही, हे आहे. जर कुणी साप असला तर आहे, साप आहे आणि त्याला आम्ही मारलं पाहिजे, किंवा विंचू असला त्याला आम्ही मारलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याच बरोबर ज्या असला भलता चमत्कार हा सर्व भूत बाध्यांच्यामुळे होतो. तेव्हा त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे काही शहाणपणाचं नाही. पण ही गोष्ट खोटी आहे असंही नाही, हे आहे. जर कुणी साप असला तर आहे, साप आहे आणि त्याला आम्ही मारलं पाहिजे, किंवा विंचू असला त्याला आम्ही मारलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याच बरोबर ज्या सापाला आम्ही मारणार आहोत, विंचूला मारत आहोत, त्याच्यासमोर त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ह्या दोन्हींचा निरक्षीर विवेक जोपर्यंत आपल्यात येणार नाही तोपर्यंत सत्य काय आणि असत्य काय कसं कळणार. तर हातामध्ये वाहणारं हे चैतन्य
त्याला तुम्ही कोणताही जर प्रश्न केला तर लगेचच तुम्हाला कळेल की सत्य काय आणि असत्य काय. कोणताही प्रश्न असेल ना, त्या प्रश्नाचं उत्तर कॉम्प्युटरसारखं तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही हे असे कॉम्प्युटर आहात, असे दैवी कॉम्प्युटर आहात, तर त्या स्थितीला का प्राप्त होऊ नये, माझा उलटा तुम्हाला प्रश्न आहे. आणि ती जर स्थिती इतकी सहजगत्या तुम्हाला मिळते आणि त्याचा लाभ होऊ शकतो, तर ते का मिळवू नये. ही मानसिक स्थिती जी माणसाची खराब होते, त्याला कारण आधुनिक काळातली ही धकाधक, तसेच असे घाणेरडे प्रकार लोकांवर करून सुद्धा दुबळ्या मनाला लोक फार दुःख देतात. पण ह्या गोष्टी सुद्धा सहयोगाने अगदी ठीक होऊ शकतात. ह्या कुंडलिनीच्या तडाख्याने हे सगळे प्रकार नष्ट होतात. ह्याची आपण प्रचिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या इथे जे फार मोठाले प्रश्न आहेत ते म्हणजे कुटुंबाचे प्रश्न. कुटुंबामध्ये व्यवस्था चांगली झाली पाहिजे. मुलांनी आई वडिलांचा मान केला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच व्यसनांमध्ये अधीन न होऊन कुटुंबामध्ये त्रास जो देण्यात येतो तो थांबवला पाहिजे. जेव्हा मनुष्य इतका सात्विक होऊन जातो, आजपर्यंत कोणाही संतांनी दारू वगैरे घेतलेली नाही. आणि ख्रिस्तानी दारू बनवली असं म्हणतात ते इतकं खोटं आहे की त्यांनी चैतन्य घातल्यामुळे त्याला द्राक्षा रसासारखा वास आला. तसं आम्ही करू शकतो. तर ती काही दारू नव्हती. दारू एका मिनिटात नाही बनत, त्याला कमीत कमी 1 महिना तरी सडवायला पाहिजे. सडलेली गोष्ट ही दारू आहे, हे सगळ्यांना विदित आहे. तेव्हा एका क्षणात जी बनवलेली गोष्ट आहे ती दारू आहे असं म्हणून ख्रिस्ती लोक दारू पितात. आमच्या ह्याच्यात दारू म्हणजे अलाउड आहे, असं कसं होईल. जी गोष्ट आपल्या चेतनेच्या विरुद्ध जाते ती ख्रिस्तासारखे पवित्र महान आत्मे सांगतील का. जे नको ते आपण धरणार, जे वाईट ते आपण पकडणार, असं काहीतरी मानवाचं एक शापित स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण लहानपणापासून जर कौटुंबिक व्यवस्था ठीक असली, आई जर घरात ठीक असली आणि वडिलांचं घरात लक्ष असलं, तर मुलं सुद्धा अत्यंत धार्मिक खऱ्या अर्थात आणि अत्यंत सोज्वळ अशी होतात. आई वडिलांचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आपल्या देशात तर पाय जमिनीवर ठेवताना सुद्धा या पृथ्वीला आपण नमस्कार करतो. ही आपली संस्कृती आहे. अशा या महान संस्कृतीच्या देशात एक आपण जाणलं पाहिजे की आपल्या संस्कृतीहून उच्च अशी कोणतीही संस्कृती मी सर्व जगात पाहिलेली नाही, ज्याच्यामध्ये नैतिकता हाच जीवनाचा पाया समजलेला. इतर देशामध्ये नैतिकतेला काही महत्त्वच नाही. तुम्हाला त्या सर्व घाणेरड्या गोष्टी सांगण्याचं मला धैर्य होत नाही. पण आश्चर्य वाटतं की हे लोक ह्यांना नैतिकता कशाशी खातात ते माहीत नाही आणि सहयोगात आल्याबरोबर एकदम नैतिक झाले. अहो, ह्यांनी दारू सोडली, ड्रग्ज सोडले, सगळे घाणेरडे प्रकार सोडले, आपल्या चित्ताला एक केलं आणि एकाग्रतेने परमेश्वराला आत्मसात करून घेतलं. ही ह्यांचीच किमया आहे. म्हणजे घाणीत बसलेले हे किडे मला वाटत असत ते तर कमळाची फुलं झाली आणि आपण मात्र आमच्याकडे हे झाले, आमच्याकडे ते झाले असं म्हणून अजून
रेंगाळतच आहोत. नैतिकतेला कुंडलिनी कशी जागृत करते? ती अशी की आपण इथे बघता की या पोटाच्या भागामध्ये 10 गुरूंचे स्थान आहे. आदि गुरु, त्यात सॉक्रेटिस आले, एब्राहम आले, लाओत्से झाले, तसेच आपल्या देशात आदिनाथ, पार्श्वनाथ आणि नाथांची सर्व वंशावळ, ते मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ ह्यांनी बसवलेली ही आपल्यामध्ये नैतिकतेची सांगड ही जागृत झाल्याबरोबर मनुष्याचा धर्म आतून जागृत होतो, बाहेरून नाही. आता कुणी तुम्ही हिंदू असा नाही तर मुसलमान असा नाही तर ख्रिश्चन असा नाही तर कोणत्याही पाट्या डोक्याला लावा, कोणत्याही पाट्या जरी डोक्याला लावल्या तरी कोणचंही पाप करायला तुम्ही दजू शकता आणि कोणीही कोणचं पाप करू शकता. आजपर्यंत मी असं पाहिलं नाही की कोणी मनुष्य हिंदू आहे म्हणून त्यांनी कुणाचा खून केला नाही. आजपर्यंत असं मी कुठे पाहिलेलं नाही. तेव्हा ह्या धर्मामध्ये काही दम दिसत नाही. तो मग कोणत्याही जातीचा असे नका, जेलमध्ये जातोच. म्हणजे हे धर्माचे जे आपण झेंडे लावलेत त्याच्या खाली वावरणारे लोक खरे म्हणजे धार्मिक नाहीतच, असं धरलं पाहिजे. तेव्हा हा धर्म आपल्यामध्ये जागृत झाल्याबरोबर मग तो मुसलमान असे ना का, हिंदू असे ना का, कोणत्याही जातीचा असे ना का, तो अजिबात कोणतीही अधार्मिक गोष्ट करूच शकत नाही. पडले बंधनात देवाच्या, कैवल्याच्या पाशात पडल्यावर मग त्यांना हे काही सुचतच नाही. आपल्या आयुष्याला काहीतरी वळण मिळतं, आपल्या आयुष्याला काहीतरी मार्ग मिळतो. आता पुष्कळशे लोक मी पाहिलेत आमच्या दिल्लीला विशेष करून, तिथे भाडोत्री लोक मिळतात आरडाओरडा करायला. आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते त्यावेळेला त्यांच्याकडे आरडाओरडा करायला लोक येत असत. तर त्यांच्या टोप्या ठरलेल्या सगळ्यांच्या. आता समजा जर मुसलमानांचं असलं तर हिरवी टोपी घालून जायचं, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिस्ट पार्टीचं असलं तर त्यांचे झेंडे घालून जायचे. असं सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. तर एक दिवस शास्त्रीजी बाहेर आले आणि ते लागले ओरडायला. अरे, ते म्हणाले तुम्ही टोप्या बदलून या, तर त्या जुन्याच घालून आल्यात तुम्ही. असे भाडोत्री लोक कोणचं कार्य करणार आहेत? भाड्याने मिळतात. काय ही मानवाची कुचंबणा शोभतं का? मानव म्हणजे सर्वोच्च ठिकाणी आता पोहोचलेला आहे. परमेश्वराने मानव केलं म्हणजे तुम्हाला सर्वोच्च स्थितीत पोहोचवलेलं आहे. आता फक्त एवढीच एक प्रवासाची कमतरता राहिली आहे आणि ते झाल्याबरोबरच तुम्ही अतिमानव होणार. आणि झालेलेच आहेत लोक. जे झाले नाहीत त्यांनी हे करून घेतलं पाहिजे. तर ही नैतिकता आपल्यामध्ये सहजच जागृत होते. सहयोगात आमच्या कोणी चोऱ्या माऱ्या करत नाही, पैसे खात नाहीत, कोणी पैसे खात नाहीत. एकंदरीत इतकं परिवर्तन घडून येतं की इंग्लंडला तर लोक म्हणतात की हे यांनी एंजल्स कुठं गुण आले, एंजल्स देवदूत आहेत. पण पुष्कळशे गुरु लोक मानवाच्या ज्या काही कमजोर करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला वाढवून, त्यांचा अहंकार वाढवून नुसते पैसे घेण्याच्या मागे अशा लोकांचा सर्वनाश करत आहेत. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की धर्म हा आतमध्ये नैतिकता आणतो. जर कोणी अनैतिक मनुष्य असेल तर तो तुमचा गुरु होऊ शकत नाही. आणि जो मनुष्य अनैतिकता पसरवत आहे त्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे की अत्यंत ही
पापाची वासना आहे आणि ते पाप तुमच्या ह्यांच्या सर्वांच्या डोक्यावर बसणार आहे. अनैतिकता शिकवणं ह्यापेक्षा घोर अपराध कोणताच होऊ शकत नाही. मी अमेरिकेला गेले असताना 1970 साली 73 साली तिथल्या सर्व लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की एड्स हा आजार येणार आहे, तुम्ही फालतूचे धंदे बंद करा. स्पष्टपणे सांगितलं होतं. ते टेपवर आहे, टेलिव्हिजनवर आहे. पण त्यांनी माझा स्वीकार नाही केला. माझ्यावर रागवले उलटे. भलत्या सलत्या लोकांना इतकं महत्त्व दिलं. लोकांनी रोल्स रॉयस विकत घेतल्या. अध्यात्माचं नाव घेऊन जे लोक रोल्स रॉयस विकत घेतात आपल्या भक्तांपासून पैसे उकळून, त्यांची नैतिकता काय? नैतिकतेशिवाय कोणत्याही देशाचं भलं होणार नाही हे आपण समजलं पाहिजे. पहिली गोष्ट नैतिकता आहे. अमेरिकेला उद्ध्वस्त केलं ते त्याच्या अनैतिकतेने आणि इथून गेलेल्या भामट्यांनी, ज्यांनी जाऊन त्यांना अनैतिकता शिकवली. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी उघडपणे परखडपणे ह्या लोकांच्याबद्दल विरोधात बोलले की हे आमच्या देशातलं नाही आहे, हे आणि तुम्हाला नुसतं मूर्खात काढायला आणि पैसे कमवायला आलेले आहेत आणि तुम्हाला हे असे कपडे घालून मूर्खात काढत आहेत आणि तुम्ही सावध राहावं. पण किती लोकांचा यांनी नाश केलेला आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही. असे हे खोटाडे लोक 300 पाऊंडाला एक घाणेरडा मंत्र विकायचा काय म्हणे. तर मंत्र कसला? तर इंगा पिंगा आणि थिंगा. आणि कोणाला सांगायचं नाही. ह्या मंत्राला 300 पाऊंड. मग म्हणे काय हवेत उडणार तुम्ही, कशाला पाहिजे? तसेच मच्छर पुष्कळ आहे तिकडे. असे विक्षिप्त लोक ह्या देशातनं गेले आणि त्यांनी खूप पैसे कमवले आणि आपल्या देशाचं नाव बदनाम करून ठेवलेलं आहे. आपल्या देशाचा जो अध्यात्माचा पाया आहे तो आपण गंभीरपणे जिंकला पाहिजे. त्याच्यात प्रावीण्य मिळालं पाहिजे. सायन्समध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकत नाही त्यांच्या मानाने, 1-2 येतील. मग त्या पायावर तुम्ही सबंध इमारत उभी करा प्रगतीची, म्हणजे त्याच्यात संतुलन राहील. अध्यात्माशिवाय केलेली कोणतीही प्रगती संतुलनात येणार नाही आणि तुमची ती दशा होईल जी ह्या देशांची झालेली. काल मी आपल्याला सांगितलं आजकाल फॅशन्स निघाल्या, हे निघालं. हे करण्याची काही गरज नाही आपल्याला. त्याचे जे दुष्परिणाम झाले आता इथे मी सांगितलं काल बायका केस कापतात. मग ते काय असतात बरं, ब्युटी पार्लरमध्ये जायचं. अहो 40 वर्षात सगळ्यांची टकलं पडलेली आहे तिथे. 30 वर्षानंतर कोणाला जही जवळ त्यांचे दात